की ऑनलाईन गेम्स धोकादायक का नाहीत. माझ्याकडे 5 कारणं आहेत. पहिला आहे, ऑनलाईन गेम्स शिकण्यास मदत करतात. बुद्धी वाढवते. जसं की मी लहान असताना एक रिफ्लेक्स गेम खेळत होते आणि ते माझं गणित इम्प्रूव्ह केलं. आणि विचार करायला, योजना करायला आणि समस्या सोडवायला शिकवते. दुसरा मुद्दा आहे, ऑनलाईन गेम्स खेळल्याने मेंदू तल्लख राहतो. लक्ष आणि स्मरणशक्ती इम्प्रूव्ह करतं आणि वाढवतं आणि पटपट निर्णय घ्यायला शिकवतं. तिसरा मुद्दा आहे टीमवर्क. फॉर एक्झाम्पल मी इथे आणि माझी मैत्रीण दुसऱ्या गावात असेल तरी पण आम्ही ऑनलाईन गेम्स खेळू शकतो टुगेदर. चौथा मुद्दा आहे, ऑनलाईन गेम्स खेळल्याने ताण कमी होतो. तुम्ही खूप काम केलं असेल किंवा खूप अभ्यास केला असेल तर ऑनलाईन गेम्स खेळल्याने थोडासा ताण कमी करतं. आणि माझा 5वा मुद्दा आहे की नियम पालकांचे ऐकले आणि वेळेत खेळले आणि वयाप्रमाणे गेम्स खेळले तर मी ठामपणे सांगते की ऑनलाईन गेम्स धोकादायक नाही आहेत, पण ते तुम्हाला मदतच करतील. धन्यवाद. मस्त पॉईंट होते. पण मंडळी, तुम्हाला पण माहिती असेल ना, तुम्ही फोन घेता तेव्हा पूर्ण वेळ तुम्ही फोनच बघत असता. मग उठायचं नसतं, काय करायचं नसतं. ऑनलाईन गेम्स असतात त्यांनी आपलं डोकं ऑक्युपाईड राहतं. जरीही आपल्याला एज्युकेशनल गेम्स खेळायचे असले तरी आपण जे नॉन एज्युकेशनल गेम्स खेळतो, जे फक्त म्हणजे गेम्सच असतात, ते खेळायला लागलो की आपल्याला तेच खेळायचं असतं. तू टीमवर्कचा पॉईंट काढलास, तो टीमवर्कचे जे गेम्स असतात, खूप ऑनलाईन गेम्स असतात, मोबाईल गेम्स असतात, ते ऑनलाईन नसतात, ते जस्ट खेळायचे असतात. व्हर्सेस जे खूप ऑनलाईन गेम्स असतात ते जे मित्रमैत्रिणींबरोबर खेळू शकतो, त्याच्यात खूप हौसक हे असतात. म्हणजे बंदूक असतात, मारायचं असतं लोकांना. ते चांगलं नसतं आपल्यासाठी. पण म्हणूनच वयाप्रमाणे गेम्स खेळायचे असतात आणि पालकांचे ऐकायचे, आईवडिलांचे ऐकायचे आणि वेळ बघून गेम्स खेळायचे. खूप वेळ गेम खेळायचे नाही. टायमरला काहीतरी लाव, पण एवढं खेळायचं नसतं. पण कुठल्या एजला हौसक गेम्स, कुठल्या एजला व्हायलंट गेम्स चांगले असतात. मोठे झालो तरीही एवढी व्हायलन्स चांगली असते का आपल्यासाठी? बरोबर आहे, तू चांगली नाही आहेत. म्हणून पॅरेंटल कंट्रोल्स असतात आणि तुम्ही रिस्पॉन्सिबल असेल तर तुम्ही नाही खेळणार ते. पण रिस्पॉन्सिबिलिटी काही असू शकते. म्हणजे आपल्याला जर खेळायचं असेल तर रिस्पॉन्सिबिलिटीचा क्वेश्चन नसतो, आपण जस्ट खेळतो. हो, पण तुझे आईवडील नाही म्हणले तर किंवा पॅरेंटल कंट्रोल्स किंवा रिस्ट्रिक्शन्स असेल तर तू नाही खेळू पण शकत नाही तू. मग प्रश्नच नसतो, मग ऑनलाईन गेम्स नाहीच खेळता येणार. नाही, तसं नाही. पण वाईट गेम्स खेळायचे नाही तसं म्हणते मी. पण फक्त वाईट गेम्स खेळायचे नाही असं म्हणून नाहीच होत. सगळीकडे म्हणजे वाईट असतंच. जे एज्युकेशनल गेम्स असतात ते फक्त एज्युकेशनल गेम्स कोणीच खेळत नाही. खेळतात लोक, फक्त एज्युकेशनल गेम्स नाही खेळत. हो, म्हणून
लाईक टायमा लावायचं, वेळ बघून खेळायचं. Oh my God. कळलं काय? कोण कळलं नाही सॉरी. What was your question? म्हणजे फक्त एज्युकेशनल गेम्स कोणीच खेळत नाही सो फक्त एज्युकेशनल गेम्स कोण खेळत नाहीत ते बरोबर आहे, पण खेळतात कधी कधी लोक. आणि छान बोलते, बरोबर बोलते, बोल बोल, मस्त, खूप छान बोलते, बोल. अजून काही मुद्दे आठवत असतील तर ते ऍड करा. क्लू दे ना तिला. तुझे मुद्दे सांग की. माझा अजून एक मुद्दा होता की सोशल मीडिया त्यांनी म्हणजे मेंदूला पण हे होऊ शकतो. म्हणजे फक्त सोशल मीडिया नाही, ऑब्व्हियसली सोशल मीडिया गेम्स नसतात, पण जे ऑनलाईन गेम्स असतात, फोर्टनाईट व्हायलन्स असतो त्याच्यात, ते साईडला ठेवूया. पण जे म्हणजे इवन माइनक्राफ्ट असतो ज्याच्यात खूप काही म्हणजे व्हायलन्स हे नसतं, हिंसक नसतं, पण त्याच्यात पण ज्या लोकांशी बोलतो त्यांनी पण आपल्या मेंदूवर इम्पॅक्ट होऊ शकतो. ते टीमवर्क आहे, पण लोकांशी बोलताना वाईट कसं आहे? कारण खूप लोक असतात ते वाईट बोलतात. हो, म्हणून लाईक तू लहान असते तर चॅटवर बोलायचं नसतं, पण लहान असताना चॅटवर बोलायचं नसतं. पण मग चॅटवर बोललं नाही तर खूप गेम्स मग मज्जाच नाही आहेत त्याच्यात. हो, पण ते सेफ नाही आहे. शेवटची नाही दोन असं. मिनिटं. सो चॅट लहान असताना चॅट वापरायचं नसतं, पण गेम्स खेळ. पण कुठले गेम्स जर चॅट वापरला नाही तर ते गेम्सच नीट खेळता नाही आहेत. जे टीमवर्क गेम्स असतात, तो टीमवर्कचा हे काढलास, खूप तसे गेम्स असतात त्याच्यात बोलायलाच लागतं. म्हणजे आपण काय करतोय दुसऱ्यांना सांगायला लागतं. मग त्या चॅटमध्ये जर असे आपण हरलो तर लोक व्हायलंट नाही होत, बोलतात. तसे गेम्स खेळायचेच नसतात लहान वयात. पण लोक खेळतात तरी. आणि लहान वयाचा विषयच नाही आहे, जस्ट जनरली ऑनलाईन गेम जे असतात लहान वयात मे बी म्हणजे जे ऑनलाईन पण नाही, जे मोबाईल गेम्स असतात त्याच्यात जर काहीतरी हे असेल, हे म्हणजे व्हायलन्स असेल. म्हणून पॅरेंटल कंट्रोल असतात आणि वयाप्रमाणे गेम्स खेळायचे, पालकांचे ऐकायचे. पण मग छोटे असताना कुठले गेम्स खेळू पण? खूप छान वाटते. लहान असताना एक मॅथ गेम्स किंवा सॉर्टिंग गेम्स, लाईक माइनक्राफ्ट असे गेम्स खेळायचे. पण ते गेम बोर नाही का होणार फक्त एज्युकेशनल गेम्स खेळून? एज्युकेशनल गेम्स नाही, दुसरे पण गेम्स असतात, लाईक रोब्लॉक्स, काय काय गेम्स आहेत, ऑबीज आहेत, एक गेम कुकिंग फीवर आहे. रोब्लॉक्स म्हणतेस, रोब्लॉक्सचं पण आत्ता ते खूप काही काही चाललं होतं की चॅट बंद करायचं आहे कारण लोक त्याच्यावर. सॉरी, वेळ संपलेला आहे. थँक्यू. कंप्लीट करा आणि मग सांग. तू रोब्लॉक्सचं म्हटलंस, त्याचं आत्ता खूप मोठं चाललं होतं की चॅट आता बंद करायचं आहे, एज रिस्ट्रिक्शन, फेसचा ID करायचा आहे, कारण लोक त्या चॅटवर नीट बोलत नव्हते. हो, म्हणूनच आता रोब्लॉक्स सेफ आहे. धन्यवाद.